तर नक्कीच जे एक नंबरचं पारितोषिक आहे थार. तर नक्की थार आणि 2 नंबरचं सेलेरिओ फोर व्हीलर जे आहेत आपल्या मैदानामध्ये. तर टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं आहेत. तर बक्षिसाचं कसं असणार आहे, म्हणजे रक्कम वगैरे किती असणार आहे? 6,000 फी आहे. जर ती कमी झाली, म्हणजे नाव नोंदणी कमी झाली, तर मैदान कुठेतरी कॅन्सल होईल. काय सांगाल, त्यांना काय संदेश द्या? नाही बकासूर सुद्धा येऊ शकतो, त्यानंतर लखन सुद्धा येऊ शकतो, त्याच्यानंतर तुमचा मल्हार असेल किंवा घोडचा सर्जा असेल, घोंगाडाऊन असेल, मथुर असेल, भरपूर सारे म्हणजे लांबून लांबून गाड्या मालक येणार आहेत. तर म्हणजे परफेक्ट लोकेशन काय सांगाल, आपला तालुका वगैरे, संघटनेच्या काय सूचना वगैरे आहेत तुम्हाला? तर कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी जे 3 फेऱ्याचं मैदान कलंबोरीची वाडी या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर त्याचंच नियोजन कसं असणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय नियम व अटी असणार आहेत, तेच आपण जाणून घेण्यासाठी आयोजकांशी आज बोलणार आहोत. तर आपल्या समोर आहेत प्रफुल्ल शेठ ठाणगे. तर दादा, आपण जे मैदान ठेवलंय, तर कशा प्रकारे असणार आहे आमदार केसरीचे मैदान, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आमदार केसरी हा कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं 3 फेऱ्यांचं मैदान येत्या 8 तारखेला कलंबोरीची वाडी या ठिकाणी होणार आहे. प्रथम बक्षीस थार असणारे, द्वितीय बक्षीस सेलेरो असणारे, तृतीय बक्षीस बुलेट असणारे आणि अशा अनुक्रमे 6 टू व्हीलर असणारे, अशी अनुक्रमे 9 बक्षीस आम्ही ठेवण्यात आलेली आहेत आपल्या मैदानामध्ये. आणि भरपूर सारा चांगला प्रतिसाद आतापर्यंत कालपासून नोंदणी चालू झाले आणि चांगला प्रतिसाद गाडा मालकांचा देखील मिळतोय. भरपूर साऱ्या गाड्यांची नोंद होईल आणि भरपूर सारे नामवंत गाडा मालक देखील मैदानात हजर होतील आणि भरपूर सारे गाडा नंदी सुद्धा मैदानात पालण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच आपल्याला समजतील येत्या 2-4 दिवसांमध्ये का कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या नंदींची आपल्या मैदानात नोंद झाली. तुमच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा करूच. तर नक्कीच जे एक नंबरचं पारितोषिक आहे थार. तर नक्की थार आणि 2 नंबरचं सेलेरिओ फोर व्हीलर जे आहेत आपल्या मैदानामध्ये. तर टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं आहेत. तर बक्षिसाचं कसं असणार आहे, म्हणजे रक्कम वगैरे किती असणार आहे? रक्कम नाही, ती आपण बक्षीस हा गाड्यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. कारण रक्कम आपण ठेवलेलीच नाहीये. प्रथम पारितोषिक थार असणार, तृतीय पारितोषिक सेलेरो असणार, तृतीय पारितोषिक बुलेट असणार आणि अशा अनुक्रमे बाकीच्या 4 पासून 9 पर्यंत बाकी टू व्हीलर असणार आहेत. त्यांची देखील कोणत्या कोणत्या टू व्हीलर असतील येणाऱ्या काळात तुम्हाला कळवणारच आहे. आणि एंट्री फी देखील आपली 6,000 आहे. ज्यांना कुणाला लवकरात लवकर नोंदणी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. तर नक्कीच मोठा प्रश्न पडतो की जर म्हणजे बाईक वगैरे ठेवल्या तर त्यांची जी बुकिंग वगैरे असते त्याचं कसं काय असणार आहे नंतर? बुकिंग आम्ही गाड्या कच्च्या देणार, आम्ही पासिंग करून देणार नाही. आम्ही संघटनेशी आमचं बोलणं झालं त्यावेळेस संघटनेच्या बाबतीत आम्हाला असं सांगितलं झालं की बाबा तुम्ही कच्च्या गाड्या दिल्या तरी हरकत नाही, पण आम्ही सुरुवातीला 2 नंबर आणि 3 नंबर आम्ही बुलेटच ठेवल्या होत्या. पण जर आम्हाला पासिंग न करता जर गाड्या द्यायच्या असतील तर आम्ही द्वितीय पारितोषिक परत पुन्हा एकदा सेलेरो कार ठेवली आणि सर्व गाड्या पासिंग जो गाडा मला विजेता होईल त्यानंच करावे लागणार आहे. बाकी कच्च्या गाड्या आम्ही बुकिंग करून आम्ही त्यांच्यापर्यंत देऊ. सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे मैदानाच्या नियम व अटी. तर मागचे जे मैदान आहे आपलं, जे भारत केसरी जो मैदान झाला, त्या ठिकाणी तर मस्त असा आपल्याला रिस्पॉन्स मिळाला प्रेक्षकांकडून असेल किंवा गाडा मार्काकडून असेल. तर या वेळेच्या नियम व अटी कशा असणार आहेत? मागच्या मैदानात जे 2 मैदान झाले, राजा कृपा सेवन केसरी आणि स्वर्गीय भारत 5,000 केसरी, या दोन्ही मैदानात ज्या नियम अटी होत्या त्या सारख्याच राहणार आहेत. फक्त जो मैदान स्वर्गीय भारत केसरीला 8 वाजता चालू होता तो मैदान 7 वाजता चालू होणार आहे. याची देखील गाडा मालकांनी नोंद घ्या. एकूण आपण 720 गाड्या घेणार आहेत आणि 9 प्रमाणे 80 गट होणार आहे. ज्यामुळे जे प्रथम 10 गटामध्ये ज्या गाड्या राहतील त्यांना विनंती राहणार आहे का तुम्ही लवकरात लवकर येऊन गाड्या आणून लवकरात लवकर कमिटीला सहकार्य करा. तर जे थारचं मैदान म्हटलं 3 फेऱ्याचं, महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आपल्या 3 फेऱ्याचं मैदान लवकर होत नाही आणि जे होतंय ते पण फोर व्हीलर आणि 2 फोर व्हीलर आहेत आणि बाईक आहेत. तर नक्कीच आपला खूप मोठी जबाबदारी आपल्या टीमकडे असणार आहे. तर तुमच्या टीमचा रिस्पॉन्स कसा असणार आहे किंवा काय सूचना असतील टीमकडून? काय ना, आमची टीम मागची 2 मैदानात आम्ही सक्सेस केल्यातच आणि मागच्या सीझनला देखील आम्ही कर्जत केसरी आणि खूपच आवडते केसरी अशी 2 मैदान आम्ही सक्सेस करून दाखवलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जी मागे जी 2 मैदान झाली स्वकीय भारत केसरी आणि राजा ट्रिपल सेवन केसरी देखील मैदान सक्सेस झाली. फक्त खंत एकच गोष्टी झाली का राजा ट्रिपल सेवन केसरी मध्ये फायनल झाली नाही, त्याची खंत आम्हाला राहिली आणि त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर मैदान पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि तो देखील आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. आमची टीम देखील सज्ज आहे, वरची कमिटी देखील सज्ज आहे आणि वरिष्ठ कमिटीचा देखील आम्हाला खूप सारा मोठा हातभार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सहकार्याच्या जोरावर, सगळ्यांच्या आणि गाडा मालकाच्या प्रतिसादाच्या जोरावरतीच आम्ही
मैदान सक्सेस करण्याचा 100% प्रयत्न करणार. कसं काय संघटनेच्या काय सूचना वगैरे आहेत तुम्हाला? संघटनेने ज्या घालून दिल्या सूचना, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याने, अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांच्या जे नियम आहेत ते मागच्या जे 2 मैदान झाले ज्याची पावती त्याचा एक तरी होईल. हा नियम कायम ठेवते राहणार आहे. आणि जसे का बाबा पट्टीच्या पुढे डायरेक्ट पाय पुढे असेल तर ती गाडी बाद करण्यात येईल, आतवर पाय असेल तर ती गाडी बाद करण्यात येणार नाही. आणि त्यानंतर तास बादला जर लॉबीच्या पलीकडे चाक किंवा बैलाचा पाय गेला असेल तर ती गाडी बाद देण्यात येईल. अन्यथा लॉबीतून गेला असेल किंवा लॉबीतच पाय असेल तर ती गाडी जर गटपास झाली असेल किंवा फिरपास झाली असेल तर त्याला निकाल दिला जाईल. याची देखील काढामार्ग नोंद घ्या. जे महत्वाचं म्हणजे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान ठेवलंय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ तोरवे, आयोजक आहेत स्वतः आणि मनोज शेठ तोरवे, यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यांनी कसं काय तुम्हाला म्हणजे काय सुचवलं होतं? काय नाही, ही संकल्पना ही मनोहर दादा थोरवे यांच्या संकल्पनेतून हा मैदान होत आहे. कारण मागच्या वर्षी उपसभापती केसरी मैदान झाला होता त्यांच्या नावाने, पण त्यांनी यावेळेस आम्हाला सांगितलं की बाबा हा जो उपसभापती केसरी तो आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी म्हणून तुम्ही घोषित करा. आणि आपल्याला माहितीच असेल की बाबा या कर्जत मधली जी परमिशनची मैदान होतात इतर जिल्ह्यांच्या मध्ये जो कलेक्टर परमिशन आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये फक्त प्रांत परमिशन आणण्यात आलेली आहे. आणि प्रांतला परमिशन काढायला कुठल्या प्रकारचा जास्त त्रास होत नाही. आणि म्हणूनच भरपूर सारी मैदान आपल्या तालुक्यात पाहायला मिळतात. कुठेतरी आमदार साहेबांनी दाखवलेला जो हे आपल्या काढामार्गासाठी किंवा जे आयोजन करतात त्यांच्यासाठी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून भरपूर सारे मैदान आपल्या तालुक्यात होत असतात. ते कुठेतरी त्यांचं नाव हे करण्यासाठी रोशन करण्यासाठी आम्ही हा मैदान घेतला. त्यांनी देखील प्रतिसाद दिला आणि आम्हाला मैदान घ्यायची संधी दिली. त्याबद्दल देखील कमिटीचे वरिष्ठ कमिटीचे असतील किंवा आमदार साहेबांचे किंवा मनोहर दादांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तर मागच्या मुलाखतीमध्ये मी मैदानाचा पूर्ण आढावा तर घेतला होता, तर तरी पण पुन्हा विचारतो कसं काय असणार आहे? म्हणजे फाटी वगैरे किती तास असणार आणि कसं काय पळणार नंदी आपले? या एकूण 10 फाट्या आहेत आपल्याकडे. आपण एक राखीव तास म्हणून आपण 9 तासाने गाड्या बनणार आहेत. आणि फाटीचा अंतर जो आहे 1000 फुटाचा तो काय राहणार आहे, कारण ओपनच्या गाड्या भरपूर साऱ्या ओपनच्या गाड्या मैदानात येतील. आणि त्याच्यामुळे जी फाटी आहे फाटीची लांबी रुंदी जो मागच्या 2 मैदान झाली तेवढीच राहणार आहे. आणि फाट्या 10 राहणार आहेत आणि 9 तास आणि गाड्या बनणार, एक फाटी राखीव राहणार आहे. अशा 80 गट पडणार आहेत त्या मैदानामध्ये. तर मग आपले सुट्टी मेकर समालोचक वगैरे झेंडा पंच कोण असणार आहे? जे मागची जी टीम होती वरची आसिफ मुलाने असतील, त्यानंतर समालोचक म्हणून आपले मुंबईमध्ये समालोचक असतील किंवा वरची किरण भिसे असतील, रणजित बसुरे असतील, आपले राहुल भोईर असतील, तुकाराम असेल, जितू बिडमिने असेल, हे सर्व जे मुंबईतले समालोचक आणि वरचे घाटावरचे समालोचक हे सगळे राहणार आहेत. नंबर टेकर म्हणून पण वरचेच निकाली पंच राहणार आहेत. तर मी जी मागची जी टीम होती तीच टीम राहणार आहे. तर मी रील्स टाकली होती मागे इंस्टाग्रामला, तर त्याला कमेंट अशा आल्या होत्या का 6000 फी आहे जर ती कमी झाली म्हणजे नाव नोंदणी कमी झाली तर मैदान कुठेतरी कॅन्सल होईल. काय सांगाल? त्यांना काय संदेश द्या? नाही, नाव नोंदणी कमी झाली तरी मैदान हा होणारच आहे. आम्ही संघटनेशी चर्चा करूनच हा मैदान घेतलाय. त्याच्यावरती काय जास्त हे राहणार नाही. बाबा नाव नोंदणी कमी झाली म्हणून काय मैदान कॅन्सल होईल. जेवढ्या गाड्यांची नोंद होईल तेवढ्या गाड्यांच्यात गट पाडून मैदान पूर्ण केलं जाईल. तर हे मैदान जे होणार आहे ते आता खूप मोठं होणार आहे. तसं बोललं तर मुंबईमध्ये नक्कीच एक हिंदकेसरीचा मान पण म्हणजे एक प्रकारे तसंच होणार आहे. आता थारचं मैदान मुंबईमध्ये खूप प्रेक्षकांची गर्दी वगैरे वाढेल. तर काय सांगाल प्रेक्षकांना कसं काय तुमच्या सोयी सुविधा कशा असतील? प्रेक्षकांना माझं एक सांगणार आहे का जे दोन्ही मैदानाला जो आम्हाला सहकार्य केला त्याच पद्धतीने या मैदानाला सहकार्य करा. कारण मागच्या दोन्ही मैदानामध्ये अँब्युलन्सची गरज लागली नाही, कारण हा 3 फेऱ्यांचा खेळ आहे. एकाच वेळी 9 गाड्या धावत असतात. आपल्या येथील पब्लिकला कुठे जरी गाड्या चुकवण्याचा अंदाज नाही, कारण आपल्या इथे बिनजोडचा खेळ असल्याने 2च गाड्या असतात आणि त्या 2 गाड्या चुकवू शकतात. पण 9 गाड्या एकाच वेळी सुटतात. गाड्या कधी आपला तरी शक्यता असते. त्यामुळं प्रेक्षक वर्गाने देखील सांगू शकतो का बाबा तुम्ही आपला जीवाचा विचार करून एक बाजूला राहून मैदानाचा आनंद घ्या. तर नक्कीच लांबून येणार आहे म्हणजे आता जे नंदी वगैरे येणार आहेत तर अखंड महाराष्ट्रातले नंदी येतील, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण येतील. कारण 1 नंबर आणि 2 नंबरला नक्की थार आणि जी सेलेरिओ गाडी आहे आणि बाकी बाईक पण आहे त्याच्यामुळे खूपच गर्दी होणार आहे. बाहेरून मोठमोठे हिंदकेसरी वगैरे नामांकित नंदी येणार आहेत. तर काय सांगाल कोणते कोणते नंदी येणार आहेत तुमच्या मते? काय तुम्हाला काय वाटतं? माझ्या अंदाजानुसार भरपूर सारे नामवंत नंदी 8 तारखेच्या मैदानात दाखवून होतील. आपल्या मुंबईतले जे टॉपचे नंदी आहेत ते देखील येतील. प्रकाश सुद्धा येऊ शकतो, त्यानंतर लखन सुद्धा येऊ शकतो, त्याच्यानंतर तुमचा मल्हार असेल किंवा घोटचा सर्जा असेल, गोंगाडाऊन असेल, मथुर असेल, भरपूर सारे मुंबईमधले जे सगळ्यांचीच नाव घेऊ शकत नाही पण घाटावरचे देखील जे नामवंत पहिले ते देखील येण्याची शक्यता आहे. आणि मुंबईत तर
जास्त करून मुंबईत ते सगळेच जे टॉप मध्ये जे बैल पळतात ती बैल येण्याची दाट शक्यता आहे. तर मागच्या वेळेच मैदान जे झालं ते दुसरा बैल झालं, तर यावेळेला कसं असणार आहे मैदान? म्हणजे open यावेळेचं मैदान ओपन असणार आहे, त्याच्यामुळे ओपनच्या गाड्या पाळणार आहेत, त्याच्यामध्ये कुठली आठ नसणार आहे. ओपन मध्ये अखंड महाराष्ट्रातून कुणी पावतीची नोंद करू शकता, पण ज्या पावतीची नोंद झाली त्या मालकाचा एकतरी बैल पाहिजे असा हा नियम जो मागचे 2 मैदान झाले तो नियम काय सर्व पुढे राहण्यात आलेला आहे. तर काय सूचना वगैरे, म्हणजे लवकर आपल्या 7:30ला पण मैदान चालू होणार आहे, तर लवकर मैदान घेण्यासाठी तुम्हाला जे सुट्टी मेकर असतील किंवा ड्रायव्हर वगैरे काय सूचना असेल? ज्या गट 10 गटात जे 10 गट पडतील त्या 10 गटातील गाडा मालकांना सगळ्यांना विनंती राहील आमची का तुम्ही सुट्टी मेकर तुमचे स्वतःचे असतील, ड्रायव्हर असतील, ड्रायव्हरांना देखील सूचना असेल का बाबा आपल्या वरिष्ठ कमिटीचा जो नियम आहे का हेल्मेट शिवाय कुणाला गाडी आखडून दिली जाणार नाही याची देखील वरती घाटावरच्या गाडा मालकांनी देखील नोंद घ्या. का जर ड्रायव्हरला कंपल्सरी आपल्या ठाणे रायगड मुंबई पालघर वरिष्ठ कमिटीचा जो नियम आहे कंपल्सरी हेल्मेट, तो हेल्मेट कंपल्सरी लागणार, त्याच्यामुळे हेल्मेटची तयारीतच आपण यावं असं तरी मी गाडा मालकांना सांगू शकतो. आणि 10 गट आहेत त्यांना देखील विनंती असेल का जो आम्ही मैदान लवकर झेंडा राखण्याचा जो निर्णय घेतलाय तो कायमस्वरूपी राहणार आहे. जेवढे गाडा मालक घातलेले असतील तेवढ्या गाडा मालकांच्या मध्ये झेंडा टाकून गाड्या सोडल्या जातील. तर मग कसं काय असणार आहे, म्हणजे जे 10 पारितोषिक आहेत ते सोडून इतर काही पारितोषिक असणार आहेत? आमचा गट पास साठी चालू आहे, आमचं नियोजन चालू आहे गट पास साठी. तर नेमकं द्यायचं काय, ज्या गाड्या गट पास आहेत त्यांच्यासाठी चांगलं काहीतरी बक्षीस ठेवण्याचा आमचा मानस आहे आणि लवकरच त्याचा निर्णय देखील होईल आणि तो गाडा मालकांपर्यंत पोहोचवला जाईल. तर जे म्हणजे लांबून गाड्या मालक येणार आहेत, तर म्हणजे परफेक्ट लोकेशन काय सांगाल? आपला तालुका वगैरे? लोकेशन कलमपुरीची वाडी, रायगड जिल्हा, कर्जत तालुका आणि ठाणे रायगड म्हणजे मुरबाड तालुक्याची आणि कर्जत तालुक्याची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीवरूनच तो मैदान आहे. मैदानाचं लोकेशन देखील आपल्याला बॅनरवरती देखील दिला जाईल आणि जर कुणाला जर अडचण असेल तर शारदा शेख कांबळे यांचा अधिक संपर्कासाठी नंबर आहे, त्याच्यावर संपर्क साधून आपण त्या मैदानाचं लोकेशन घेऊ शकतो. नक्कीच मी आपल्या याच्यावर बॅनर तर टाकलेलाच आहे आणि या व्हिडिओच्या लिंक मध्ये पण आपल्या मॅपची पूर्ण लाईव्ह लोकेशन मी पाठवेल नक्कीच. तर असंच म्हणजे परफेक्ट आपल्या कर्जत मधून आणि मुरबाड मधून कसं काय येण्याचं, म्हणजे कोणी बसला ट्रेनला आला तर त्यांना काय सांगाल? कर्जत मधून जायचं झालं तर कर्जत माहू कशेले मार्गी कलम आणि तिथूनच जवळ 2-3 किलोमीटरचं मैदान आहे आणि मुरबाड तालुक्याच्या ज्या कर्जतच्या बाउंड्रीवरती वलबन मार्गे तुम्ही मैदानात जाऊ शकता. ट्रेनने आला तर तुम्ही नेरळला उतरून नेरळवरून टॅक्सी मार्गे जाऊ शकता किंवा मुरबाड्यावरून बस सेवा देखील चालू आहे. बसने उतरून ओलमन फाट्यावरती उतरून जिथून देखील तुम्ही मैदानात येऊ शकता. तर 100% आता यो मैदान तर नक्कीच माझ्या चॅनल तर्फे जर शुभेच्छा असतील 100% सक्सेस होईल. आणि याच्या पुढच्या अजून कोणते मैदान आहेत का, काय सांगा? लवकरच आपल्याला सांगण्यात येईल कोणती मैदान येते, कारण तो कर्जत केसरी हा पारंपरिक मैदान आम्ही मागच्या वर्षी घेतला होता. ती परंपरा पुढे जपण्यासाठी आमचा देखील प्रयत्न राहणार आहे. गाडा मालकांचा काय प्रतिसाद देतो त्याच्यावर ते मैदानाची हे राहणार आहे आणि गाडा मालकांनी जर चांगला प्रतिसाद दिला तर कर्जत केसरी देखील मैदान 100% होईल. तर टोटल किती गाड्यांची नोंद व्हायला पाहिजे तुमच्यामध्ये? आता आम्ही 720 गाड्यांची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे आमचा. 720 गाड्यांमध्ये 80 गट आणि 9 सेमी आणि 9 फायनलसाठी 9 पात्र होणार. तर नक्कीच मैदान तर आपण ठेवले, पण आपल्या कमिटीला कुठेतरी नावं ठेवली जातात, त्याच्याबद्दल काय सांगाल? जो चांगलं काम करतो त्या नावं ठेवली जातात, त्यामुळे चांगल्या व्यक्तीला गतिरोधक लागतातच, पण आम्ही ते गतिरोधक पार पाडण्याचा प्रयत्न करू. आम्ही संयम ठेवू, संयम शांतता ठेवू आणि व्यवस्थित मैदान करून त्याचं प्रत्युत्तर जे नाव ठेवतात त्यांना मिळणारच. तर शेवटचा प्रश्न असेल दादा, काय सर्व गाडा मालक प्रेक्षक यांना काय सूचना असेल? सर्व गाडा मालकांना विनंती असेल लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. येण्यासाठी येण्याचा मार्ग वापरा. ओलमन मार्गे तुम्ही मैदानात या, परत जाता तुम्ही बागोच्या वाडे पार्कात जा. कोणालाही त्रास देऊ नका. आपली गाडी रोडवरती पार्क करू नका. आपल्या गाडीमुळे ट्रॅफिक होईल, इतरांना त्रास होईल अशी कुठल्याही प्रकारची हे करू नका, गैरसोय करू नका. सर्व आम्हाला गाड्याला सहकार्य करतील. लवकरात लवकर येऊन आमच्या मैदानाला शोभा वाढवावी ही सर्व गाडा मालकांसाठी, प्रेक्षकांसाठी, धंदेवाल्यांसाठी सूचना असेल. आमच्या मैदानाला येऊन मोठा प्रतिसाद द्या आणि सर्वांचं मैदानामध्ये सहर्ष स्वागत राहणार. धन्यवाद. माझ्या चॅनल तर्फे शुभेच्छा असतील.